कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री। शिवा 8 नंबरचा पाना दे। ओ शिवा, तुमच्या तर देऊ का एक चमाट? लक्ष कुठे आहे? तिचं लक्ष आपल्याकडे कुठे असणार आता? बसतो गप बसतो। आपल्या शिवाने ना लाईफ मध्ये फर्स्ट टाइम कोणाला तरी सॉरी बोललाय, त्याचाच विचार करत असणार ते। नाहीतर काय शिवा, तू चक्क गाडी घेऊन त्याला सॉरी बोलायला गेली, नाहीतर तुला नडायला आलेल्या पोरांना तू सोडत नाही। अरे पण त्याची चूक असेल तर ना, त्याची काय पण चूक नव्हती। सॉरी बोलायला गेले पण इथे भलताच मॅटर झाला। काय झालं? त्याने प्रपोज केलं का? त्याच्या अंगावरच कलर सांडला। मला इतका राग आला होता, गोरा गोरा झाला होता एकदम। अरे बिचारा रे तो। बिचारा म्हणून तू त्या बिचाराच्या टेन्शन मध्ये आहे का? नाही, ते जरा भलतच झालंय। त्या दिव्याला लग्नासाठी पोरगा आलाय आणि तिला ते लग्न नाही करायचंय। आता जर हे लग्न तोडायचं असेल तर मी काय करायला पाहिजे याचा विचार करते। पण शिवा, तू दर टायमाला तिचं लग्न मोडायला लागलीस तर तिचं लग्न कसं होणार? होईल रे, होईल। तिच्याही आयुष्यात असेल एखादा राजकुमार जो तिच्यावर प्रेम करेल, तिच्याशी लग्न करेल। आपल्या पप्पाची पण हीच इच्छा होती। मग तुझं लग्न कसं होईल? तू अकेलीच राहशील ना? अरे अशी कशी अकेली राहीन, तुमची सोबत आहे ना। ए नाही नाही, आम्ही सगळे लोक शादी करणार, तू त्याला दे। आणि मी तर सेटिंग लावायला सुरुवात पण केली आहे। अप्पर, तुझी सेटिंग माहितीये मला, तिथे आपली पण सेटिंग लागणार आहे। तू सेटिंग लावत बघ, मी लग्न करून मोकळा होतो। काय रे? मग मी काय मामा बनून तुझ्या पोरांना मालवणी जत्रेत फिरायला नेऊ? मला काय प्रॉब्लेम नाही। प्रॉब्लेम नाही ना? चुप! तिकडे शिवाचं काय आलंय आणि तुमचं काय चाललंय? ए शिवा, काळजी करू नको, तुझं लगीन होणार। अरे पर किसके साथ? आली टेर खेचून झाली। चला कामाला राहते काय? ए शिवा, खरं सांग, त्याचा विचार करतेस ना? अरे नाही रे बाबा। नाही ना? मग आपण गेम खेळूया। काय? ही क्वीन जर तू बरोबर त्या पॉकेट मध्ये मारलीस तर तू त्याच्या विचारात नाहीस, पण ही क्वीन जर पॉकेट मध्ये नाही गेली तर तू त्याचाच विचार करते। चल, असं कुठे असतं का? असंच असतं, असंच असतं। अरे वो नहीं ना तेरे दिलो दिमाग में तो खेल ना, अरे डाल पॉकेट में क्वीन। बरोबर आहे। ए सायलेन्सर उठ। हे घे। बस बस बस, गेली पाहिजे ना, सोप चल। शिवा, आपल्याला माहिती आहे तुझा नेम लय डेंजर आहे, पण यावेळी जरा कंडिशन वेगळी आहे। आता कळेल हिचा नेमका नेम कुठे येते। रामचंद्र भाऊ, ही त्यांची एकुलती एक मुलगी नाही। नाही, असं कसं होईल गुरुजी? अहो हो, पत्रिका बघून मी नक्की सांगू शकतो, या मुलीच्या आधी त्यांना एक अपत्य असणार। काय? पण त्यांनी आम्हाला सांगितलं की त्यांना एकच मुलगी आहे। बघितलात भाऊ, त्या मुलीला त्या लोकांना आपल्या घरात पाठवायचंय म्हणून ते कुठल्या थराला जाऊ शकतात? नाही, तुम्ही आत्ताच्या आत्ता कीर्ती,
गुरुजी अहो त्या मुलीनंच मला ही पत्रिका आणून दिली, म्हणजे दिव्यानंच ही पत्रिका आणून दिली. मान्य आहे, पण पत्रिकेतले ग्रह सत्य समोर आणतायत आणि माझं वाचन आजपर्यंत चुकलेलं नाही. या मुलीपेक्षा कोणीतरी मोठं अपत्य त्यांना असणार. भाऊ भाऊ आपण गुरुजींचा शब्द कधीही टाळत नाही, त्यामुळे मला असं वाटतं की ते ज्या अर्थी सांगतात त्यात काहीतरी तथ्य असेल ना. आणि शेवटी आशूच्या आयुष्याचा प्रश्न आहे, नाही का सीताई? अहो गुरुजींना शंका आली आहे तर आपण एकदा विचारून बघितलं तर काय हरकत आहे. हा नमस्कार, मी रामचंद्र देसाई बोलतोय. नमस्कार नमस्कार. ते जर पत्रिकेबद्दल बोलायचं होतं. पत्रिका बघितली का? जुळते पत्रिका? हो, त्यासाठीच आमचे गुरुजी आमच्या घरी आलेत. अच्छा, काय म्हणाले? आमच्या गुरुजींचं म्हणणं असं आहे की ती दिव्याची पत्रिका नाहीये. दिव्याची पत्रिका नाही? आओ असं कसं होईल? नाही नाही, आमच्या गुरुजींचं वाचन कधी चुकत नाही आणि माझाही तोच अनुभव आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की तुम्ही एकदा जरा दिव्याशी बोलून घ्या ना, म्हणजे चुकून एखादी पत्रिका वेगळीच आली असेल तर. हो, मी बोलते दिव्याशी आणि तुम्हाला फोन करते लगेच. हो. दिव्या, ए दिव्या, मला सांग, काल तू देसायांना जी पत्रिका दिली ती नक्की तुझीच पत्रिका होती ना? असं का विचारतेस? हे सगळं जाऊ दे, तू मला खरं खरं सांग, ती पत्रिका तुझीच होती की नाही? हो, मी का भलती सलती पत्रिका देईन आणि तुझ्या समोरच दिली ना. काय ग वंदे, काय झालं? अहो आई, तो रामभाऊंचा फोन आला होता. काय? दिव्याने काल रामभाऊंना जी पत्रिका दिली ना, ती पत्रिका दिव्याची नाहीच असं त्यांचं म्हणणं आहे. त्यासाठी फोन आला होता त्यांचा. असं कसं होईल? अहो आई, त्यांचाच फोन आहे. आता काय सांगू त्यांना? जे काय आहे ते खरंच सांग बोलता. हा रामभाऊ, अहो मी बोलले दिव्याशी. ती म्हणाली ती पत्रिका तिचीच आहे आणि तिचं नाव पण आहे त्याच्यावर. नाही नाही अहो, नाव तिचंच आहे पण पत्रिका तिची नाहीये. हॅलो, हा नमस्कार साहेब, मी बाई आजी बोलते, दिव्याची आजी. हा नमस्कार. आमचे गुरुजी म्हणतात पत्रिकेप्रमाणे वहिनींना एक थोरलं अपत्य देखील आहे. हे खरं आहे का? हे बघा, तुमचं गुरुजी म्हणतात ना ते एकदम बरोबर आहे. म्हणजे दिव्या थोरली मुलगी नाही? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.